दिलदार मित्र, मनमिळावू व्यक्तिमत्व रवींद्र पगार नाना यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव. भगूरच्या ग्रीन गार्डन रिसॉर्टमध्ये उत्साहात वाढदिवस साजरा. सामाजिक, राजकीय आणि मित्रपरिवाराची मोठी उपस्थिती. आपल्या दिलखुलास, दिलदार आणि मनमिळावू स्वभावाने सर्वांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे रवींद्र पगार नाना यांचा वाढदिवस भगूर येथील ग्रीन गार्डन रिसॉर्ट येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सामाजिक कार्याची आवड, गरजूंना मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याची वृत्ती आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याच्या स्वभावामुळे रवींद्र पगार नाना यांनी समाजात तसेच मित्रपरिवारात वेगळी ओळख निर्माण केली आहे. वाढदिवसानिमित्त फुलांनी सजवलेल्या आकर्षक पुष्पगुच्छाने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर केक कापून जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक संतोष साळवे, RPI युवक जिल्हा प्रमुख अमोल पगारे, महाराष्ट्र प्रदेश सचिव युवा सेना शिवसेना धीरज मगर, सचिन हिरे, हॉटेल व्यावसायिक नितीन साळवे, दिलीप जगताप, विजय सोनवणे, संजय गाडेकर, अभिषेक बोडके, महेश बोडके, संजय गायधनी, शरद ढवळे, सुनील जगताप, सचिन भुले, दीपक मोरे, गुलाब खाटिक, जितेंद्र नरवाडे यांच्यासह मित्रपरिवार, हितचिंतक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रवींद्र पगार यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत भविष्यातही समाजसेवेची अशीच वाटचाल सुरू राहो अशी अपेक्षा व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रम आनंद, आपुलकी आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. माझ्याकडनं माझा रवी नाना, रवी दादा, रवी भाऊ यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सबको अभी निगेटिव नहीं बोलना है, एक अच्छा बुरा नहीं बोलना है, सबको अच्छा ही बोलना है, लेकिन अपना अपने अंदाज में बोलना है. जो अंदाज अपना है अपना हाँ, अगर अंदाज सलमान खान का पिक्चर होता है, अगर अंदाज अपना भूल गए, जैसे कि आँखें निकाल गोटियां खुलेगा, जैसे कि गोगा मास्टर, जैसे कि तुम्ही जैसे गोटे कि मैं दक्कन का हूँ, दक्कन महाराष्ट्र. सुनो, मैं दक्कन महाराष्ट्र का हूँ, ये सिंध महाराष्ट्र का है, ये खानदेश महाराष्ट्र का है, ये काक है. देना है, हम गाड़ी कर मिले के है अपनी मातृभूमि, मातृभाषा में देना है. जो गाँव की भाषा में देना है, अपने अपने गाँव जहाँ देखो कौन कहाँ से, कौन कहाँ से, कौन कहाँ से, कौन सब नासिक में है. अरे सब नासिक में है, लेकिन सबको अपने अपने अंदाज एक बार कभी देना है नाना के जन्मदिन. की रवीला मी जेवढं ओळखतो, म्हणजे आमचा जास्त सहभाग राहिलेला नाही, परंतु जेव्हा जेव्हा सहभाग आला, फॅमिलीला बिलॉंग करतो, त्याच्या पूर्ण फॅमिलीचा विषय आहे आणि त्यांनी कष्ट केले. माझा स्वतःचा आत्ते भाऊ त्याच्या बरोबर काही दिवस फिरला, पण सर्व कामाची, त्याची कष्टाची, त्याने आज परत त्याची स्वतःची इंडस्ट्री निर्माण केलेली आणि ह्या गोष्टीला मी त्याला 100% जो करतो तो सोडू शकतो. याच्यामध्ये ना ती उडायची ताकद होती, म्हणून तो आज परत त्याच्या जागेवर स्टेबल झाला आणि त्याची स्टेबलायझेशन करून आमच्या मित्रमंडळाने एक वेगळी तयार केली. सर्वांच्या हिशोबाने तो खूप भाऊ घसरला होता आणि खूप जाऊन त्यांनी स्वतःला निर्माण केलंय. ही सर्वात मोठी जिम्मेदारी त्यांनी पार पाडलेली, त्याच्या कुटुंबासाठी, त्याच्या मुलीसाठी, त्याच्या मुलांसाठी, पूर्ण फॅमिलीसाठी, त्याच्या आई बापांसाठी, आणि याचा मला सर्व आनंद आहे. क्या बात है. समझ में आया जब हमें कि हमारा कौन है. क्या बात है. समझ में आया जब हमें, हमारा कौन है, तो समझ में आया कि हमारा कौन है. क्या बात है. कौन करता है मुझे हर 5 मिनट के बाद फोन है. क्या बात. मैं समझता हूँ कि वो दोस्त नहीं होता कि जो फोन करता है. गरीब की मदद करने के लिए मुझे फुर्सत कौन करता है. मैं विजेता हूँ इस अमानत का क्या बात. कि मेरे को ये भगवान ने
सलाह दी, ऐसा दोस्त कर ले, किसी का कौन है? कौन है? हमने तो चाहने वाले बहुत देखे, पर तुम्हारा काफिला निकला आणि शिकायत करना चाहिए उस खुदा से, वो भी तुम्हारा चाहने वाला निकला. जय महाराष्ट्र. हॅलो रवी भाऊ, रवी भाऊ, नाना ऐका. भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. Thank you. आणि माझे मोठे भाऊ, लहान भाऊ आहे तुम्ही, तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि असंच प्रेम करून द्या भाऊ, आहे ना. लय महत्वाचं आहे. प्रेम आहे ना भाऊ. एक आडेकरचं प्रेम हे वेगळं आहे, आपलं प्रेम महत्वाचं आहे. आमचे मोठे भाऊ यांचा आज बर्थडे आहे. आज मी झाला त्यांचा लहाना भाऊ लागतो, पण मी त्यांना कधी लहाना भाऊ मानलं नाही, त्यांनी कधी मोठा भाऊ मानलं नाही. ते फक्त आपल्यासाठी मित्र आहे. हा, त्यांचा आज बर्थडे आहे, ते फक्त आपण सेलिब्रेशन करतो. बरोबर. क्या बात है. फक्त एक आपलं तिकड तोच असतो. माझ्यासाठी काय आहे ते मला माहिती नाही. 100%. त्यांच्यासाठी मी काय अहो, तुमचा मोठा भाऊ सगळ्यांसाठी मोठाच आहे. मोठाच आहे. त्यांचा आज रिस्पेक्ट आहे. मी सगळ्या गोष्टी अप्पासाठी जरी त्रास दिला असता, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.